नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया। जव्हारमध्ये आदिवासी दिनाच्या निमित्ताने तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली। पोलिसांची गाडी पलटी करण्याचा या हुल्लडबाज तरुणांनी प्रयत्न केला। स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। हुल्लडबाज तरुणांकडून पोलिसांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली। जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी जव्हारमध्ये तरुणांची हुल्लडबाजी समोर आली आहे। जव्हारच्या हनुमान पॉइंट येथे स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा राग मनात धरून तरुणांनी पोलिसांना धक्काबुक्की केली। यावेळेस तरुणांनी पोलिसांची गाडी पलटी करण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणी 10 ते 12 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तर व्हिडिओच्या द्वारे आरोपींचा पोलिसांकडून आता शोध सुरू करण्यात आलेला आहे। विनायक पवार आमचे प्रतिनिधी जोडले जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। विनायक, आपण पाहतोय जव्हारमध्ये तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आणि पोलिसांनाच धक्काबुक्कीचा प्रकार घडलाय। हो, नक्कीच। काल जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात रॅल्या सुरू होत्या। काही उत्साहात सण साजरा करण्यात आला होता, परंतु जव्हार येथे काही हुल्लडबाज तरुणांनी हनुमान पॉइंट या ठिकाणी बाईक तसेच कारच्या हुल्लडबाजी करत पोलिसांची गाडीही पलटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याद्वारे पोलिसांनी जे चित्रीकरण व्हिडिओ जे प्रसारित झाले आहेत माध्यमांवरती, त्याच्या अनुषंगाने 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे व त्यांचा शोध सध्या सुरू आहे। अगदी विनायक, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।